नमस्कार. पर्यावरण आणि आपलं नातं याचा कधी विचार केलाय का? भारतातल्या पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीला काही व्यक्तींच्या अविश्वसनीय धाडसाने आणि त्यांच्या दूरदृष्टीने एक वेगळाच आकार दिलाय. त्यांच्या कथांमधून आपल्या भविष्यासाठी आपण काय शिकू शकतो हेच आपण आजच्या या विश्लेषणामध्ये पाहणार आहोत. पण सुरुवात करूया एका अगदी साध्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नाने. खरंच एका व्यक्तीच्या प्रयत्नाने एवढं मोठं पर्यावरण वाचवणं शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता आपण या सगळ्या प्रवासात पुढे जाणार आहोत आणि उत्तर आपल्याला काही विलक्षण कथांमधनं मिळणार आहे. तर ह्या कथा आहेत भारताच्या त्या पर्यावरण रक्षकांच्या ज्यांनी शांतपणे पण अगदी निष्ठेने आपलं संपूर्ण आयुष्य निसर्गासाठी वाहून टाकलं. चला भेटूया या खऱ्या नायकांना. या यादीतलं पहिलं नाव आहे डॉक्टर सलीम अली, ज्यांना संपूर्ण भारत बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे पक्षीमित्र म्हणून ओळखतो. ते फक्त एक पक्षीशास्त्रज्ञ नव्हते, तर एक असे निसर्ग संरक्षक होते ज्यांनी भारतात पक्षी संशोधनाचा पाया रचला. त्यांच्या कामाचा परिणाम किती जबरदस्त होताय हे बघा. त्यांच्या आग्रहामुळे आणि पाठपुराव्यामुळे भरतपूरचं केवलदेव राष्ट्रीय उद्यान वाचलं. एवढंच नाही तर केरळमधली सायलेंट व्हॅली आज जशी आहे तशी टिकून राहण्यामागे त्यांचीच दूरदृष्टी होती. यावरून त्यांच्या शब्दांमध्ये किती ताकद होती याचा आपल्याला अंदाज येतो. आता भेटूया एका कायदेशीर योद्ध्याला, MC मेहता. 1984 पासून ते पर्यावरणासाठी न्यायालयात लढा देत आहेत आणि त्यांना पर्यावरणीय कायद्याचे शिल्पकार असं जे म्हटलं जातं ते अगदी खरं आहे. त्यांच्या कायदेशीर लढ्यामुळे भारताच्या पर्यावरण धोरणांना एक नवी शक्तिशाली दिशा मिळाली. विचार करा, ताजमहाल वाचवण्यापासून ते गंगा शुद्धीकरणापर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा कॉलेजांमध्ये पर्यावरण शिक्षण अनिवार्य करण्यापर्यंत त्यांच्या कामामुळे कायद्याच्या पुस्तकात आणि आपल्या विचारांतही पर्यावरण महत्त्वाचं ठरलं. यानंतर येतात सुंदरलाल बहुगुणा. यांनी पर्यावरण संवर्धनाला थेट लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांनी सुरू केलेल्या चिपको आंदोलनाने एका अहिंसक चळवळीची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली. यातली सगळ्यात सुंदर गोष्ट ही की त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी एक अत्यंत सोपा पण प्रभावी मार्ग निवडला. झाडाला मिठी मारा ही एक साधी कृती निसर्ग रक्षणाचे एक जागतिक प्रतीक बनली. यातूनच त्यांनी दाखवून दिलं की सामान्य माणसे एकत्र आली तर काय करू शकतात. आता आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलूया ज्यांनी भारताला अन्न सुरक्षा दिली. डॉक्टर MS स्वामीनाथन. आपण सगळेच त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो. पण त्यांचं काम फक्त शेती उत्पादन वाढवण्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी शेतीला जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणाशी जोडलं. त्यांनी हे दाखवून दिलं की विकास आणि पर्यावरण हे एकमेकांचे शत्रू नाहीत, तर ते हातात हात घालून पुढे जाऊ शकतात. आता एक अशी कथा जी आपल्याला निसर्ग आणि माणसाच्या नात्याचा खरा अर्थ शिकवते. ही गोष्ट आहे राजस्थानातील बिश्नोई समाजाची, ज्यांच्यासाठी निसर्गाचं रक्षण हे धर्मापेक्षाही मोठं होतं. 1730 साली अमृतादेवी बिश्नोई यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 363 लोकांनी झाडांना वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. हा फक्त एक आकडा नाहीये. हा आकडा म्हणजे निसर्गावरच्या प्रेमासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचा एक ज्वलंत इतिहास आहे. आणि म्हणूनच त्यांच्या या अतुलनीय त्यागाचं महत्त्व आजही जपलं जातं. त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकार आजही दरवर्षी अमृतादेवी बिश्नोई वन्यजीव संरक्षण पुरस्कार देऊन निसर्गरक्षकांना गौरवतं. त्यांची आठवण आजही जिवंत आहे. बरं, आपण या ज्या सगळ्या वैयक्तिक आणि सामूहिक कथा पाहिल्या त्या एका मोठ्या जागतिक चौकटीत बसतात आणि ती चौकट म्हणजे शाश्वत विकास. चला समजून घेऊया की ही संकल्पना नेमकी आहे तरी काय. 1987 मध्ये ब्रंटलँड आयोगाने दिलेली ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर काय, तर आपण आज असा विकास करायचा आहे ज्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला संसाधनांची कमतरता भासणार नाही, म्हणजे आजच्या गरजा पण पूर्ण करायच्या आणि उद्याची जबाबदारी पण सांभाळायची. शाश्वत विकासाचे हे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत: आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय. या तिन्हीमध्ये संतुलन साधल्याशिवाय खरा विकास शक्यच नाही. हे अगदी गाडीच्या 3 चाकांसारखं आहे. एक जरी निखळलं तरी गाडी पुढे जाऊ शकत नाही. ही संकल्पना काही एका रात्रीत आलेली नाही. याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. 1972च्या स्टॉकहोम परिषदेने याची सुरुवात केली आणि 1992च्या रिओ परिषदेने याला एक ठोस दिशा दिली आणि यातूनच जागतिक पातळीवर पर्यावरणाबद्दलची जागरूकता हळूहळू वाढत गेली. चला तर आता या जागतिक संकल्पनेला आपल्या रोजच्या जीवनाशी जोडूया, कारण हे सगळं आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या वापरावरच तर अवलंबून आहे ना.
आपली नैसर्गिक संसाधने मुख्यत्वे दोन प्रकारची आहेत. काही पुन्हा निर्माण होणारी, जसं की पाणी आणि जंगल, आणि काही एकदा वापरली की संपणारी, जसं की कोळसा आणि पेट्रोल. आणि गंमत म्हणजे दोन्हींचा वापर आपल्याला अत्यंत जबाबदारीने करणं ही काळाची गरज आहे. आणि या जबाबदारीचं सार महात्मा गांधींच्या या एका वाक्यात आहे. ते म्हणाले होते की निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो, पण आपली हाव नाही. खरं तर शाश्वत विकासाचा यापेक्षा सोपा आणि अचूक अर्थ असूच शकत नाही. तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? आता आपण याच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. या सगळ्याचा सार काय आणि पुढच्या पिढीसाठी याचा विचार कसा करायचा ते आता पाहूया. आपण पाहिलं की डॉक्टर सलीम अलींपासून ते बिश्नोई समाजापर्यंत एका व्यक्तीच्या किंवा एका समूहाच्या छोट्याशा कृतीने किती मोठा बदल घडू शकतो. शाश्वत विकास ही केवळ एक संकल्पना नाही, तर ते आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी संसाधनांचा योग्य वापर आणि सर्वांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आणि आता आपण पुन्हा सुरुवातीच्या प्रश्नाकडे आलो आहोत, पण एका नव्या दृष्टिकोनातून. आता प्रश्न हा नाही की एक व्यक्ती पर्यावरण वाचवू शकते का, तर खरा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे की आपण सगळे मिळून आपल्या आजच्या कृतीतून उद्याचं पर्यावरण कसं घडवणार आहोत यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.